इयत्ता 12वी विषय अर्थशास्त्र प्रकरण 7वे राष्ट्रीय उत्पन्न स्वाध्याय. प्रश्न पहिला आहे, योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1. राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करताना फक्त अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य समाविष्ट होते, कारण गणना करणे सोपे होते, दुहेरी मोजमाप टाळले जाते, देशातील लोकांचे महत्तम कल्याण साधले जाते, राष्ट्राच्या एकूण आर्थिक कामगिरीचे मूल्यमापन केले जाते. तर मित्रांनो, याचं उत्तर असेल ब. दुहेरी मोजमाप टाळले जाते. 2. निव्वळ देशांतर्गत उत्पादनाचे मापन करण्याची पद्धत खालीलप्रमाणे आहे. अ. स्थूल राष्ट्रीय उत्पादनातून घसारा मूल्य वजा करणे. ब. स्थूल देशांतर्गत उत्पादनातून घसारा वजा करणे. क. स्थूल देशांतर्गत उत्पादनात घसाऱ्याचा समावेश करणे. ड. स्थूल राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश करणे. उत्तर असेल ब. स्थूल देशांतर्गत उत्पादनातून घसारा वजा करणे. 3. भारतात राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करताना या पद्धतीचा वापर केला जातो. उत्पादन पद्धती, उत्पन्न पद्धती, खर्च पद्धती, उत्पादन पद्धती आणि उत्पन्न पद्धती यांचे एकत्रीकरण. उत्तर असेल ड. उत्पादन पद्धती आणि उत्पन्न पद्धती यांचे एकत्रीकरण. प्रश्न दुसरा आहे, सहसंबंध पूर्ण करा. 1. स्थूल देशांतर्गत उत्पादन उपभोग खर्च अधिक गुंतवणूक खर्च अधिक सरकारी खर्च अधिक निर्यात आयात. तसेच स्थूल राष्ट्रीय उत्पादन उपभोग खर्च अधिक गुंतवणूक खर्च अधिक सरकारी खर्च अधिक निर्यात आयात अधिक निव्वळ येणी देणी. 2. उत्पादन पद्धत मालसाठा पद्धत तर उत्पन्न पद्धत घटक पद्धती. 3. तात्विक अडचण हस्तांतरित देणी तर व्यावहारिक अडचण मालाच्या साठ्याचे मूल्य. प्रश्न तिसरा आहे, योग्य पर्याय निवडा. 1. चुकीची जोडी शोधा. तर यामधील चुकीची जोडी असेल पर्याय क्रमांक 4, खर्च पद्धत. कारण हे जे सूत्र आहे ते खर्च पद्धतीचे नसून हे उत्पन्न पद्धतीचे सूत्र आहे. प्रश्न 4. खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. 1. वृद्धाला राज्य सरकारकडून दरमहा 5,000 रुपये निवृत्ती वेतन मिळते. संकल्पना हस्तांतरित देणी. स्पष्टीकरण. निवृत्ती वेतन हे उत्पादनाच्या बदल्यात नसते, त्यामुळे ते हस्तांतरित देणी असून राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट केले जात नाही. 2. वीरूने 500 किलोग्रॅम गहू उत्पादनापैकी 100 किलोग्रॅम कुटुंबासाठी बाजूला ठेवले. संकल्पना स्वउपभोगासाठी उत्पादन. स्पष्टीकरण. उत्पादनाचा काही भाग स्वतःच्या वापरासाठी ठेवला जातो, तो बाजारात विकला जात नाही, पण त्याचे अंदाजे मूल्य राष्ट्रीय उत्पन्नात धरले जाते. 3. शीतलने तिच्या बेकरीसाठी पिठाच्या गिरणीतून गव्हाचे पीठ विकत घेतले. संकल्पना मध्यम वस्तू. स्पष्टीकरण. उत्पादन प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या वस्तूंना मध्यम वस्तू म्हणतात. पीठ हे अंतिम वस्तू तयार करण्यासाठी वापरले जाते, त्यामुळे ते मध्यम वस्तू आहे. 4. शोभाने 2019-2020 या आर्थिक वर्षातील सर्व अंतिम वस्तू व सेवांचे आर्थिक मूल्य गोळा केले. संकल्पना स्थूल देशांतर्गत उत्पादन. स्पष्टीकरण. देशातील सर्व अंतिम वस्तू व सेवांचे एकूण मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाशी संबंधित संकल्पना आहे. एका वर्षात देशात उत्पादित सर्व अंतिम वस्तू व सेवांचे एकूण आर्थिक मूल्य म्हणजे GDP होय. 5. राजेंद्रच्या दुकानात 500 जेलपेनचा साठा आहे, ज्यात 200 जेलपेन मागील वर्षातील आहेत. संकल्पना मालसाठा. स्पष्टीकरण. उत्पादन किंवा विक्रीसाठी साठवलेला माल म्हणजे मालसाठा होय. दुकानातील वस्तूंचा साठा म्हणजे मालसाठा होय, ज्याचा विचार राष्ट्रीय उत्पन्न मोजताना केला जातो. प्रश्न 5 आहे, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1.
राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाहाचे द्विक्षेत्र प्रतिमान स्पष्ट करा. उत्तर: द्विक्षेत्र प्रतिमानात कुटुंब संस्था आणि उद्योग संस्था हे दोन प्रमुख घटक असतात. कुटुंब संस्था उद्योग संस्थांना भूमी, श्रम, भांडवल व संयोजकता हे उत्पादन घटक पुरवतात. उद्योग संस्था या घटकांचा वापर करून वस्तू व सेवा निर्माण करतात. या प्रक्रियेत वस्तू व सेवांचा प्रवाह उद्योगांकडून कुटुंबाकडे जातो, तर उत्पादन घटकांचा प्रवाह कुटुंबाकडून उद्योगांकडे जातो. उद्योग संस्था कुटुंबांना वेतन, खंड, व्याज व नफा या स्वरूपात मोबदला देतात. कुटुंब संस्था हे उत्पन्न वस्तू व सेवांच्या खरेदीसाठी वापरतात. अशा प्रकारे वस्तूंचा प्रवाह आणि पैशांचा प्रवाह एकमेकांच्या उलट दिशेने सतत चालू राहतो. ही सतत चालणारी प्रक्रिया म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह होय. 2. राष्ट्रीय उत्पन्नाचे महत्त्व स्पष्ट करा. उत्तर: राष्ट्रीय उत्पन्नाची माहिती देशाच्या आर्थिक विकासासाठी अत्यंत उपयुक्त असते. अर्थव्यवस्थेचे मापन देशाची आर्थिक स्थिती, प्रगती व विकासाचा वेग समजतो. राष्ट्रीय धोरणे तयार करणे, रोजगार, औद्योगिक, कृषी धोरण आखण्यासाठी आधार मिळतो. आर्थिक नियोजन संसाधनांचा योग्य वापर करून विकास योजना तयार करता येतात. आर्थिक संशोधन संशोधक व तज्ज्ञांना अभ्यासासाठी आवश्यक माहिती मिळते. राहणीमानाची तुलना विविध देशांतील व कालानुसार लोकांच्या जीवनमानाची तुलना करता येते. उत्पन्नाचे वितरण समजते. समाजातील विविध घटकांमध्ये उत्पन्नाची विभागणी कशी आहे हे कळते. गुंतवणूक व बचत निर्णय अर्थव्यवस्थेतील गुंतवणूक आणि बचतीचे प्रमाण समजते. 3. राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. उत्तर: राष्ट्रीय उत्पन्नाची काही प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. 1. स्थूल आर्थिक संकल्पना संपूर्ण अर्थव्यवस्थेतील उत्पन्नाचे प्रतिनिधित्व करते. 2. अंतिम वस्तू व सेवांचा समावेश दुहेरी गणना टाळण्यासाठी फक्त अंतिम वस्तूंचा विचार केला जातो. 3. निव्वळ मूल्याचा समावेश घसारा वगळून निव्वळ उत्पादन घेतले जाते. 4. निव्वळ विदेशी उत्पन्नाचा समावेश परदेशातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा विचार केला जातो. 5. कालावधीशी संबंधित राष्ट्रीय उत्पन्न नेहमी एका विशिष्ट कालावधीसाठी मोजले जाते. 6. प्रवाही संकल्पना उत्पन्नाचा सतत प्रवाह दर्शवते. 7. पैशांत मोजमाप सर्व वस्तू व सेवांचे मूल्य पैशांत व्यक्त केले जाते. 8. आर्थिक कल्याणाचा निर्देशक देशातील लोकांच्या आर्थिक स्थितीचा अंदाज येतो. 4. हरित स्थूल राष्ट्रीय उत्पादन संकल्पना स्पष्ट करा. उत्तर: हरित स्थूल राष्ट्रीय उत्पादन म्हणजे पर्यावरणाचे रक्षण आणि नैसर्गिक संसाधनांचा शाश्वत वापर करून केलेले उत्पादन होय. पारंपरिक GNP मध्ये फक्त उत्पादनाची मात्रा मोजली जाते, परंतु हरित GNP मध्ये पर्यावरणीय परिणामांचा देखील विचार केला जातो. औद्योगिक विकासामुळे जर प्रदूषण वाढत असेल किंवा नैसर्गिक संसाधने कमी होत असतील तर ती घट वजा करून खरे उत्पन्न मोजले जाते. त्यामुळे केवळ आर्थिक वाढ नव्हे तर शाश्वत विकास महत्त्वाचा ठरतो. सूत्र: ग्रीन GNP बरोबर GNP वजा नैसर्गिक भांडवलातील घट अधिक प्रदूषण भार. वैशिष्ट्य पर्यावरणाचे संरक्षण, संसाधनांचा योग्य वापर, विकासाचे न्याय्य वितरण, दीर्घकालीन आर्थिक कल्याण. त्यामुळे हरित GNP मुळे आर्थिक विकास आणि पर्यावरण यांचा समतोल राखला जातो. प्रश्न 6 आहे. खालील विधानांशी आपण सहमत आहात किंवा नाही ते सहकार्याने स्पष्ट करा. 1. राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करताना अनेक तात्विक अडचणी येतात. उत्तर: सहमत. कारण राष्ट्रीय उत्पन्न मोजताना काही संकल्पनात्मक अडचणी येतात. हस्तांतरित देणी समाविष्ट करायची की नाही याबाबत संभ्रम असतो. विनामूल्य सेवा जसे की गृहिणीची कामे यांचे मूल्य मोजता येत नाही. बेकायदेशीर उत्पन्न जसे की जुगार, काळा बाजार समाविष्ट केले जात नाही. स्वोपभोगासाठीचे उत्पादन याचे अचूक मूल्य ठरवणे कठीण असते. सरकारी सेवांचे मूल्य निश्चित करणे अवघड असते. 2. दुहेरी गणना टाळण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्न मोजताना उत्पादन पद्धतीतील मूल्यवर्धित पद्धतीचा वापर केला जातो. सहमत. कारण उत्पादन प्रक्रियेत अनेक टप्प्यांवर वस्तूंचे उत्पादन होते.
जर प्रत्येक टप्प्याचे पूर्ण मूल्य मोजले तर दुहेरी गणना होऊ शकते. म्हणून मूल्यवर्धित पद्धतीत प्रत्येक टप्प्यावर वाढलेले मूल्यच मोजले जाते. अंतिम वस्तू तयार होईपर्यंत सर्व टप्प्यांतील वर्धित मूल्यांची बेरीज केली जाते. त्यामुळे एकाच वस्तूची किंमत पुन्हा पुन्हा मोजली जात नाही आणि दुहेरी गणना टाळली जाते. प्रश्न 7वा आहे. सविस्तर उत्तरे लिहा. 1. राष्ट्रीय उत्पन्न मापनात येणाऱ्या व्यावहारिक अडचणी स्पष्ट करा. उत्तर: राष्ट्रीय उत्पन्न हे देशाच्या आर्थिक स्थितीचे महत्त्वाचे मापक आहे, परंतु प्रत्यक्षात राष्ट्रीय उत्पन्नाचे अचूक मापन करणे सोपे नसते. मापन करताना अनेक व्यावहारिक अडचणी येतात. अडचणी: 1. दुहेरी गणनेची समस्या. एखादी वस्तू मध्यम की अंतिम हे ओळखणे कठीण असल्याने ती दोनदा मोजली जाऊ शकते. 2. अमौद्रिक क्षेत्राचे अस्तित्व. शेतीत मोठा भाग स्वतःच्या वापरासाठी किंवा वस्तू विनिमयात जातो, त्यामुळे त्याचे मापन कठीण होते. 3. अपुरी व अविश्वसनीय आकडेवारी. लहान उत्पादक व कामगारांची अचूक माहिती उपलब्ध नसते. 4. घसारा मोजण्याची अडचण. यंत्रसामग्रीची झीज अचूकपणे मोजणे कठीण असते. 5. भांडवली लाभ किंवा तोटा. किमतीतील बदलामुळे होणारा नफा तोटा मोजणे अवघड असते. 6. निरक्षरता व अज्ञान. अनेक उत्पादक नोंदी ठेवत नाहीत, त्यामुळे माहिती मिळत नाही. 7. व्यावसायिक विशेषीकरणाचा अभाव. एकाच व्यक्ती अनेक व्यवसाय करत असल्याने उत्पन्न वेगळे करणे कठीण जाते. 8. मालसाठ्याचे मूल्यांकन. साठ्यातील बदलांचे अचूक मूल्य ठरवणे अवघड असते. निष्कर्ष: या सर्व अडचणीमुळे राष्ट्रीय उत्पन्नाचे अचूक मापन करणे कठीण होते. 2. राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या उत्पन्न पद्धती आणि खर्च पद्धती स्पष्ट करा. उत्तर: राष्ट्रीय उत्पन्न हे देशाच्या आर्थिक विकासाचे महत्त्वाचे माप आहे. ते मोजण्यासाठी विविध पद्धती वापरल्या जातात. त्यापैकी उत्पन्न पद्धत आणि खर्च पद्धत या दोन महत्त्वाच्या व मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या पद्धती आहेत. या दोन्ही पद्धतीमुळे देशातील आर्थिक व्यवहारांचे संपूर्ण चित्र स्पष्ट होते. 1. उत्पन्न पद्धत. या पद्धतीत एका आर्थिक वर्षात देशातील उत्पादन घटकांना मिळणाऱ्या सर्व उत्पन्नाची बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्न काढले जाते. उत्पादन प्रक्रियेत सहभागी घटकांना मिळणारे उत्पन्न: खंड, वेतन, व्याज, नफा, मिश्र उत्पन्न, निव्वळ विदेशी उत्पन्न. सूत्र: NI बरोबर खंड अधिक वेतन अधिक व्याज अधिक नफा अधिक मिश्र उत्पन्न अधिक निव्वळ विदेशी उत्पन्न. वैशिष्ट्य: उत्पादन घटकांच्या उत्पन्नावर आधारित मापन. हस्तांतरित देणी समाविष्ट केली जात नाहीत. सेवा व उत्पादन क्षेत्रातील उत्पन्नाचा समावेश केला जातो. दक्षता: हस्तांतरित उत्पन्न वगळावे. विनामूल्य सेवा समाविष्ट करू नयेत. जुन्या वस्तूंचा समावेश करू नये. 2. खर्च पद्धत. या पद्धतीत एका आर्थिक वर्षात देशातील सर्व घटकांनी केलेल्या एकूण खर्चाची बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्न काढले जाते. खर्चाचे प्रमुख घटक आहेत: उपभोग खर्च, गुंतवणूक खर्च, सरकारी खर्च, निव्वळ निर्यात, निव्वळ विदेशी प्राप्ती. सूत्र आहे NI बरोबर C प्लस I प्लस G प्लस इंटू ब्रॅकेट X मायनस M प्लस इंटू ब्रॅकेट R मायनस P. वैशिष्ट्य: अंतिम वस्तू व सेवांवरील खर्च विचारात घेतला जातो. आर्थिक प्रवाहाचे मापन होते. उत्पादन आणि मागणी यांचा संबंध स्पष्ट होतो. दक्षता: दुहेरी गणना टाळावी. हस्तांतरित देणी समाविष्ट करू नयेत. जुन्या वस्तूंचा खर्च वगळावा. शेअर्स, रोखे यांचा समावेश करू नये. निष्कर्ष: उत्पन्न पद्धत ही उत्पादन घटकांच्या उत्पन्नावर आधारित आहे, तर खर्च पद्धत ही एकूण खर्चावर आधारित आहे. दोन्ही पद्धतीमुळे राष्ट्रीय उत्पन्नाचे अचूक आणि संपूर्ण चित्र मिळते.